हा सर. मी केलं रेकॉर्डिंग आपलं चालू. हं. सर मला सांगा, आपलं हे जे स्कूल आहे ते मराठी मीडियम स्कूल आहे? मराठी मीडियम मॅडम. अच्छा, मराठी मीडियम स्कूल आहे. हो मॅडम. हो आणि मॅडम. सर कितवी ते कितवी आहे? इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत मॅडम. 1ली ते 10वी पर्यंत आहे. हो मॅडम. किती वर्ष झाली ह्या शाळेला? किती जुनी आहे शाळा ही? 1981 मधली ओपनिंग आहे मॅडम. हो, बरेच वर्ष झाले. ठीक आहे सर. हो. सर आपले ना भामरागडच्या ग्रुपमध्ये ना वारंवार बघा मी काही दिवसांपासून आणि आधी पण 2 महिन्यापूर्वी पण टाकलेले होते. ते गुगल फॉर्म भरण्यासाठी एक लिंक हो टाकलेली मॅडम. होती. हो मॅम. आप लक्षात माझ्या हो लक्षात होतं मॅडम. पण मी ते फिलअप नाही केलं. आज मी करून टाकणार मॅडम. सर ते की नाही बघा, तुमच्याकडे ना ऑलरेडी मुलांचा डेटा असेल तुमच्या सिस्टममध्ये. हो मॅडम. मुलांबद्दलच माहिती आहे. त्यांचं नाव, त्यांचा फोन नंबर, त्यांचे भाऊ-बहीण वगैरे किती आहेत, अशी जनरल काही माहिती आहे. तर ती कॉम्प्युटर टीचरची हेल्प घेऊन जस्ट त्या Google फॉर्ममध्ये कॉपी पेस्ट केलं तरी होईल. मॅडम ना इथं कॉम्प्युटर टीचर आहे, संगणक शिक्षक आहे, ना क्लर्क आहे, कुणीच नाही. ते दोन्ही मीच आहो मॅडम. ना HMI मीच आहो मॅडम. ओह! अच्छा. फक्त सर 3 तुमच्याकडे तुम्ही एक असं करू शकता, तुमच्याकडे जर एक्सेल फाईल असेल ना, हो मॅडम. तर ती एक्सेल फाईल जी आहे, ती तुम्ही माझ्याबरोबर मला फक्त 8वी, 9वी, 10वीचाच डेटा हवा. ती ठीक आहे एक्सेल मॅडम, मी फाईल घेतलं जर मॅडम. तुम्ही ना हां, एक्सेल फाईल तुमच्याकडे ऑलरेडी असेल ना, तर हो ती मॅडम. फाईल तुम्ही डायरेक्टली माझ्याबरोबर शेअर करा मग. मग मी आमच्या हिशोबाने त्याला अरेंज करते. तुमचं एक काम तर मी ठीक कमी आहे मॅडम. करते. कारण खूप साऱ्या हो मॅडम. मुलांचं तुम्ही किती विद्यार्थी आहेत 8वी, 9वी, 10वी ला? 8वी मध्ये टोटल मॅडम 25 आहेत, 9वी ला 22 आहेत आणि 10वी ला 16 आहेत मॅडम. अच्छा, बरं ठीक आहे. हो मी मॅडम. ना तुम्हाला एक काम करते, एक्सेल शीट मी तुम्हाला पाठवते. ठीक आहे मॅडम. तर त्या एक्सेल शीटमध्ये तुम्हाला कळेल, की आम्हाला कुठली-कुठली माहिती पाहिजे. तर ठीक आहे त्या मॅडम. सेक्शन शीटमध्ये सर जी फक्त माहिती नाहीये ना, ती फक्त भरवून टाका मग. ठीक आहे मॅडम, बाकीचं चालणार. सगळं तुमच्याकडे असेल. हां, मग त्याने तुम्हाला ते Google फॉर्म भरण्यापेक्षा ते तुम्हाला जरा जास्त सोपं जाईल मग. तर हो मग मॅडम. ती एक्सेल शीटच मग नंतर तुम्ही मला माघारी पाठवली तरी चालेल. चालणार. ओके मॅडम. सर मला सांगा, आता सध्या तुमच्याकडे 8वी ते 10वी मध्ये कुठल्या-कुठल्या सब्जेक्टसाठी टीचर्स नाहीयेत? मराठीसाठी नाही आहेत मॅडम, इंग्रजीसाठी नाही आहेत, सायन्ससाठी नाही आहेत, मॅथेमॅटिक्ससाठी नाही आहेत मॅडम. म्हणजे फक्त एकच सब्जेक्टचा आहो, म्हणजे हिंदीचा आहो, तो मीच आहो मॅडम. बाकी कोणत्या सब्जेक्टचे नाहीत मॅडम टीचर. सर मग प्रायमरीमध्ये तरी आहेत का सगळे? प्रायमरीमध्ये फक्त 3 लोक आहेत, म्हणजे 2 लोक आहेत मॅडम. एक आहे प्राथमिक शिक्षिका आहे, एक प्राथमिक शिक्षक आहे, एक पदवीधर शिक्षक आहे मॅडम. म्हणजे तुम्ही टोटल 4च जण पूर्ण 4 शाळेमध्ये लोक. हो मॅडम. आणि मुलांची टोटल सगळ्या शाळेची किती संख्या आहे? टोटल पटसंख्या 270 आहे मॅडम. 270 आहे आणि तुम्ही 4 हो. लोकं आहात. आणि हो मॅडम. सर तुमच्या चौघांच्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या तिथे पोस्टच भरलेल्या नाहीयेत? बाह्य स्त्रोतद्वारे दोघे जण रुजू झाले मॅडम. हं, एक माध्यमिकला झाला आणि एक प्राथमिकला. पण हं. ते सतत गैरहजर आहेत मॅडम. ओह! अच्छा. ते काहीतरी अरे! त्यांचं आंदोलन चालू आहे नाशिकला का कुठेतरी, हं, हं, हं. त्यामुळे मॅडम. तर म्हणजे खूपच हलाखीची परिस्थिती आहे. सर आपण एक काम करूया मग. मला सांगा तुमच्या शाळेमध्ये कमीत कमी असं प्रोजेक्टर किंवा स्मार्ट बोर्ड वगैरे ते काहीतरी आहे? हो मॅडम. प्रोजेक्टर आहे मॅडम, पण प्रोजेक्टरवर आम्ही वास्तवता दाखवत नाही मॅडम. कारण की हं, मोबाईलमध्येच मी पूर्ण डाउनलोड करतो मॅडम, जे काही आहे पेन हं, ड्राईव्हमध्ये घेतो मॅडम. आणि आहे ना, म्हणजे मोबाईलला अटॅच करून विद्यार्थ्यांना म्हणजे समोर ठेवतो किंवा आहे ना, टीव्हीचा मॉनिटर जो असतो ना मॅडम, मॉनिटर हं. कॉम्प्युटरचा, त्याच्यावर मी लावतो आणि दाखवतो मॅडम. कारण की प्रोजेक्टरचे ते जो आहेत ना मॅडम, रूममध्ये जो आहे ना, ते लाईन बरोबर फिट नाही केले आहेत मॅडम. सर पण मग कॉम्प्युटरची स्क्रीन किती छोटी असते, मुलांना सगळं दिसत पण नसेल. नाही मोठा आहे मॅडम, मॉनिटर थोडा मोठा आहे मॅडम. थोडासा छोटा मॉनिटर नाही, मोठा मोठा आहे मोठा मॅडम. आहे. अच्छा मग तुम्ही YouTube वरून डाउनलोड करता? हो मॅडम, YouTubeवरून. सर पण YouTube वरून डाउनलोड मग पेन ड्राईव्हमध्ये कसं घेता? कोणतं ॲप वगैरे वापरता? नाही आधी डाउनलोड करतो मॅडम, MXमध्ये तरी करतो. नाहीतर ती लिंक असते ना मॅडम, ती हं. लिंकला आहे ना व्हिडिओ किंवा ऑडिओमध्ये दोन्ही ठिकाणी आपण ते डाउनलोड करू शकतो. ती लिंक घेऊन पेस्ट करायची असते मॅडम.
मग तेच ती कोणत्या तरी दुसऱ्या वेबसाईटवर पेस्ट हो, करून मग ते डाउनलोड टेस्ट होते करून ना? म्हणजे 2-3 वेबसाईट असं यूज करून पाहायचं मॅडम. कोणत्या नाही कोणत्या वेबसाईटवर ते होऊन जाते मॅडम. ठीक आहे सर. सर मी काय म्हणते, तुमच्याकडे 10वीचे जे विद्यार्थी असतील ना चांगलेवाले, हो मॅडम. हो मॅडम. हा, तर एखादे 2 स्मार्ट जे विद्यार्थी असतील त्यांना तुम्ही हो जरा मॅडम. हे ट्रेन करून मग त्याच हो मॅडम. विद्यार्थी जर करतील तर तुमचं थोडंसं हे तुम्ही जे काम करताय ना ते हो. विद्यार्थ्यांना ट्रेन करून विद्यार्थ्यांकडूनच करून घेतलं ना तर बरं होईल. तर आपण काय करूया हो. ना सर, ऑलरेडीच करताय तर जरा हो 9वी मॅडम. 10वीच्या काही विद्यार्थ्यांना ट्रेन करा. 8वीचे पण जर हो स्मार्ट मॅडम. विद्यार्थी असतील तर त्यांना. आणि आता हो. तुम्ही त्यांना व्हिडिओ ऑलरेडी दाखवताच आहे, पण हो त्यांना मॅडम. ना रेकॉर्ड मेंटेन करायला सांगा आणि लाईनीमध्ये व्हिडिओ बघायला सांगा. जसं भाग ठीक 1, आहे भाग मॅडम. 3. हो, बरोबर आहे मॅडम. असं त्याचा रेकॉर्ड मेंटेन असेल ना, की आता एकतर तुमच्या शाळेमध्ये शिक्षकच नाहीयेत. त्याच्यामुळे नाही मॅडम. तुम्हाला ते ट्रॅक करणं खूप सोपं जाईल. प्रॉपर वहीमध्ये हो. रजिस्टर असल्यावर, की आपण 8वीचे सायन्सचे एवढे-एवढे धडे दाखवलेत, एवढे व्हिडिओज दाखवलेत. मॅथ्सचे हो. एवढे-एवढे दाखवलेत. कारण मग तुम्हाला तर व्हिडिओवरती जास्तीत जास्त अवलंबून राहावं लागेल कारण टीचर्स नाहीयेत. है ना? नाही मॅडम. ठीक आहे सर. तर बघा मग आपण काय करूयात, विद्यार्थ्यांना तुम्ही असं लाईनीमध्ये व्हिडिओज दाखवल्यावर ना, मग एक 2 महिन्यानंतर परत एकदा मग मी फक्त विद्यार्थ्यांशीच तुमची अशी मीटिंग करून बोलेल. ठीक आहे मॅडम. सर हो मॅडम. शाळेमध्ये काही वायफाय आहे? वायफाय आहे मॅडम. BSNLचं होतं त्यांनी बंद केलं मॅडम. आता हं, मी एअरटेलच्या म्हणजे आपल्या डिपार्टमेंटल थ्रू आहे ना मॅडम खरेदी केलं परमिशन घेऊन. हं. पण तो मधामध्ये म्हणजे चालते आणि बंद पडत जाते मॅडम. मग आता अच्छा, अच्छा. दुरुस्तीला दिला होतो वायफाय पुन्हा एअरटेलचा. अच्छा. ओके, ओके सर. ते काहीतरी केबलवर आहे ना काहीतरी पडलं वाटतं त्याच्यामुळे पूर्ण ते खराब होऊन गेलं मॅडम. ओह! अच्छा, अच्छा, अच्छा. ठीक आहे. नाही ते हां. करतील एअरटेलवाले येऊन मग दुरुस्त तर करतील. नाही सर डायरेक्ट त्यांना आम्ही देऊनच दिलो मॅडम. दुसरं आणून द्या म्हटलं किंवा दुरुस्त करून द्या म्हटलं त्यांना. हां, चांगलं झालं. ठीक आहे. सर हां. आणि लाईटचं काय आहे? कारण लाईटच नसेल तर वायफाय पण नाही चालणार. लाईट असते नाही रेग्युलर? लाईट रेग्युलर नसते मॅडम लाईट. एक इन्व्हर्टर आहे आपल्याकडे हं, डिपार्टमेंटल थ्रू दिलेला. हं. त्याच्यावर आम्ही करून घेतो मॅडम. अच्छा. बरं, बरं. ठीक हं. आहे. ठीक आहे. म्हणजे तुमच्याकडे टेक्निकल गोष्टींचं एवढं शॉर्टेज नाहीये. व्हिडिओ दाखवण्यासाठी मॉनिटर पण आहे, वायफाय हो पण आहे आणि लाईट जरी गेली तरी इन्व्हर्टर सुद्धा आहे. आहे फक्त मॅडम. मॅन पॉवर जी आहे ती जरा कमी पडते. नाही लोकच आहेत. भरपूर भरपूर सर कमी पडते मॅडम. हो, सर मग तुमच्याकडे ना एकच ऑप्शन हा उरतोय, की 9वी मधले खास करून 10वी मधल्या मुलांचे चला बोर्डाचं आहे तर 9वी मधले हं. 8वी मधले जे आहेत ते जरा स्मार्ट विद्यार्थी शोधून त्यांनाच हो तुम्ही मॅडम. जरा ट्रेन केलं ना, तर ऍटलीस्ट हे जे व्हिडिओ लावायचं आहे, रेकॉर्ड मेंटेन करायचं काम आहे किंवा हे फॉर्म वगैरे फिल करायचं पण जे काम आहे, जर मुलांना थोडंफार हं. कम्प्युटर असेल तर, तर हो थोडेसं मॅडम. त्यांची नक्की घेऊ शकता. कारण मुलं तिथेच राहतात आहेत. सर तुम्ही शिक्षक पण तिकडेच राहता का? हो मॅडम कॉटनमध्येच असतो ना आम्ही. अच्छा. हां, मग बघा तुम्ही शाळेनंतर पण म्हणजे एकमेकांना भेटता, तर त्यावेळी हो. त्यांची जी आहे हेल्प घेऊ शकता. आणि काय हो विद्यार्थ्यांची थोडीशी हेल्प घेतली तर विद्यार्थीच उलट ट्रेन होतील. त्यांचं स्किल हो मॅडम. डेव्हलप होईल. पुढे जाऊन पण ती अशी कामं मग करायला जे हो आहेत मॅडम. ते अनुभव मिळेल त्यांना. है ना? हो ठीक आहे मॅडम. सर. आपण एक तर ही गोष्ट करूया सर. सर बघा तुमच्या ह्या एफर्ट्समुळे आपण आता हो हा जो मॅडम. उपक्रम राबवतोय ना, जरी 2-4 विद्यार्थी जरी खूप चांगल्या मार्क्सनी पास आउट झाले ना तुमच्या शाळेमधून, आता 10वीला, हो मॅडम. 9वीला तर आपण ना हो. त्यांना फ्रीमध्ये सर लॅपटॉप देणार आहोत. ठीक आहे परत मॅडम. त्यांना स्कॉलरशिप देणार आहोत. हो आणि मॅडम. एवढंच नाही, जे विद्यार्थी खूप चांगली ज्यांची शिकण्याची इच्छा आहे ना, त्यांना आपण पुढे जाऊन एखाद्या चांगलं कॉलेज, युनिव्हर्सिटीमधून त्यांना फ्री एज्युकेशन मिळेल, स्कॉलरशिप मिळेल हो मॅडम. आणि त्यांना नोकरी पण मिळेल, चांगली प्लेसमेंट पण करून देण्याचं. तर हे सगळे आपले ना हं. लॉंग टाईमचे प्लॅन्स आहेत. तर हं. कसं होतंय आणि फक्त असं विद्यार्थ्यांनाच फायदा होईल असं नाहीये. आता तुमच्यासारखे जे शिक्षक आहेत, एच-एम्स आहेत, त्यांचा जर सपोर्ट नसेल तर आम्ही तर काहीच नाही करू शकत. म्हणून बरोबर मग आहे मॅडम. ज्या शाळा हा उपक्रम चांगला राबवू शकतील, तर त्या शाळांना जे आहे असंच सन्मान म्हणून, मोटिव्हेशन म्हणून काहीतरी द्यायचं, तो पण हो आपला मॅडम. प्लॅन. बरोबर. तर बरोबर आहे. मग सुरुवात करा ह्या गोष्टीची कसं होतंय.
आणि बाकी दुसरी गोष्ट सर अशी, जर जमलं तर ना आपल्या आता म्हणजे सॉरी महिन्यामधून एकदा, फक्त महिन्यातून एकदाच आपले जे जनरल टॉपिक्स असतात ना, जसं की सायबर सिक्युरिटी, इंटरनेटचा सेफ बरोबर आहे वापर मॅडम. करावा, बरोबर. गुड टच, बॅड टच, अशा वाल्या टॉपिक्स वरती ना आपण महिन्यातून एकदा सेशन ठेवणार आहे. हो जर मॅडम. जमलं तर मग मुलांना लाईव्ह कनेक्ट करून द्या. हो मॅडम, चालणार मॅडम. हा. आणि बाकी गुगल फॉर्म बद्दल तर आपण बोललो. थांबा, मी तुम्हाला ना ती आपली जी एक्सेल शीट आहे ती तुम्हाला पाठवून देते व्हॉट्सअप वरती. मग तेच तुम्ही चालतंय. डाउनलोड करून मग भरून घेऊ शकता. आणि सर, आली का, मुलं आलेत? हो मॅडम, विद्यार्थी आलेत. हा, चालेल, मी आता त्यांच्याशी बोलते आधी. या. गुड बोला मॅम. आफ्टरनून. जेवढे हा. अच्छा, आधी ना 10वीचे ज्या मुली आहेत किंवा मुलं आहेत ती पुढे या. 10वी मध्ये जे आहेत ते आणि पुढे या कॅमेराच्या. 10वी मध्ये आहेत मॅडम. हा बेटा, नाव सांग तुझं. संजना राजे दुर्वा. संजना. आणि आणखी कोण आलंय 10वी मधून? राकेश चंदू नरोटे. राकेश आणि संजना. अच्छा मुलांनो, सरांनी आता तुम्हाला जे ना कम्प्युटर वरती डाउनलोड करून व्हिडिओज दाखवलेत, तर ते बघितलेत तुम्ही? तुम्हा दोघांनी हो मॅम. पाहिलेत? हो हो मॅम. अच्छा. मॅडम. कोणत्या कोणत्या विषयीचे बघितलेत बेटा? गणित, मराठी. मराठी, सायन्स. गणित, मराठी, सायन्स. तुम्हाला ते व्हिडिओज मध्ये, आता तुम्हाला तर तिथे सरांच्या शिवाय तर दुसरं कोणी नाहीच आहे वेगळे सब्जेक्ट शिकवायला, तर तुम्ही तर पूर्ण व्हिडिओ मध्येच अवलंबून आहात. तर व्हिडिओ मध्ये जे शिकवलं जाते ते समजते बेटा तुम्हाला? हो मॅम. हो मॅम. सगळं समजते की थोडं थोडं समजते? कसं होतंय? थोडा थोडं थोडा. थोडं मॅम. थोडं थोडं समजते. अच्छा, हो मला मॅम. सांगा, तुम्ही 10वी एखाद्या धड्याचं नाव आठवते? 10वी मध्ये जेवढे पण तुम्ही व्हिडिओज बघितलेत? अनुवांशिक व अनुवांशिक बदल. विज्ञान. सायन्स. विज्ञानाचं सायन्स. आठवतंय? अच्छा, ओके. अनुवंशिकतेचं जे आहे ते आठवतंय. ठीक आहे. मुलांनो, आपण काय करणार आहोत ना, मी सरांशी बोलले. तुम्ही पण प्लीज, सर एकटेच आहेत तर त्यांची थोडीशी हेल्प करा. तुम्ही ना लाईनीमध्ये व्हिडिओज बघचाल ना, आणि जर जमलं तर हवं तर एक व्हिडिओ जर जमलं तर 2 वेळा जर बघायला मिळालं तर अजून चांगलं होईल. कारण 2 वेळा एकदा नाही समजलं, दुसऱ्यांदा तर ती गोष्ट नक्कीच समजते आपल्याला, है ना? तर ते लाईनीमध्ये व्हिडिओज बघा आणि त्याचं रजिस्टर मध्ये रेकॉर्ड मेंटेन करा. म्हणजे बघा, जसं की आज समजा 20 तारीख आहे, 20 तारखेला आपण गुरुत्वाकर्षणचा भाग 1 बघितला, 21ला भाग 2 बघितला, असं सायन्सचं. परत सेम टू सेम मॅथ्सचे आपण किती किती तारखेला कोणते कोणते भाग बघितले व्हिडिओचे, ते जर तुम्ही लिहून ठेवलं ना, तर तुम्हाला स्वतःला समजेल की आपण कोणते व्हिडिओज बघितलेत आणि कोणते बघायचे राहिलेले आहेत. आणि मग तुम्हाला व्यवस्थित तुमचा सिलेबस मग कव्हर होईल व्हिडिओज बघून. ठीक आहे. अच्छा, मला सांगा बेटा, तुम्ही दोघं जण 10वी नंतर तुम्हाला कशामध्ये करिअर करायचे, काय बनायचे तुम्हाला? टीचर. टीचर बनायचे. ओके, ग्रेट. संजना, तू जर लवकर टीचर बनली तर इथेच जॉईन हो, सरांना खूप हेल्प होईल मग. हा. हो मॅडम. हो. राकेश, पोलीस मॅम. पोलीस मध्ये जायचंय तुला? ओके, ग्रेट. ठीक आहे. ठीक आहे, आपण ना पुढे जाऊन तुमचे करिअर काउन्सिलिंगचे वगैरे पण सेशन्स घेणार आहे. तर काय काय बनायचं असल्यावर काय काय अभ्यास करायला लागतो, कोणती परीक्षा द्यावी लागते, किती शिक्षण घ्यावं लागते, हे सगळं पण तुम्हाला हळूहळू मग सांगण्यात येईल. ठीक आहे, चालेल. हा. अच्छा, आता तुम्ही दोघं हवं तर वर्गात जाऊ शकता. बाकी आता 9वीचे विद्यार्थी पुढे या. गुड आफ्टरनून मॅम. गुड गुड आफ्टरनून. आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. नावं सांगा मला तुमची. राजेश मुंशी दुर्वा. राजेश. राजेश मॅम. हा, ठीक आहे. बेटा, तुझं काय नाव आहे? अदिती गोंगलुले काम. अदिती. हो मॅम. ओके, ग्रेट. अच्छा, तुम्हाला ते व्हिडिओज मध्ये शिकवलेलं समजते बेटा? थोडं 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 समजतं. समजते मॅडम. थोडं थोडं समजते.
ते लॅपटॉप मॉनिटरचा जो आवाज आहे तो मागेपर्यंत ऐकायला येतो का? हो मॅम. येतो? मॅडम बॉक्स लावलेला आहे मॅडम, छोटावाला बॉक्स नाही का? अच्छा अच्छा, स्पीकर आपला. ओके. स्पीकर हो मॅडम, छोटावाला लावलेला आहे. ठीक आहे सर. सर, आपल्या तुम्ही डिपार्टमेंटलाच एखादी परमिशन जर मिळाली ना, बघा आपल्या शाळेमध्ये एखादा स्मार्ट टीव्ही नाही तर स्मार्ट बोर्ड तर पाहिजेच आताच्या हो हिशोबाने. मॅडम. तर हो त्याची मॅम. रिक्वेस्ट टाका. जर लवकर मिळाला तर मग अजून तुम्हाला हेल्प होईल, है ना? हो मॅम. हो मॅम. ठीक आहे सर. ठीक आहे सर, मुलांकडे फोन करा. बेटा मला सांगा, तू एखाद्या धड्याचं नाव सांगू शकाल तुम्ही, जो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेला? कोणत्या पण विषयाचा चालेल. कोणता विषय आहे? असं कोणताही सॉन्ग मॅम? Walk a little slower, Dad. English ची. अच्छा, इंग्लिशची पोएम होती का? हो मॅडम. ओके ओके, ठीक आहे. मुलांना तुम्हा दोघांना काय बनायचे 10वी टीचर नंतर? म्हण. तुला पण टीचर बनायचं. ग्रेट, चांगली गोष्ट आहे बेटा. तुला बेटा? डॉक्टर बनायचं. डॉक्टर बनायचं. अच्छा, हा मॅम. तुला माहितीये ना मग डॉक्टर बनायचं असेल तर, म्हणजे ज्यांना टीचर पण बनायचे सायन्स मॅथ्स वगैरे, तर 10वी नंतर मग सगळं इंग्लिश मध्ये असेल सायन्स घेतलं तर, माहितीये ना तुम्हाला? तर तुम्ही काय करा ना, तुमच्या पुस्तकामध्ये बघा, सायन्स आणि मॅथ्सच्या पुस्तकामध्ये इंग्लिश मध्ये शब्द दिलेत कंसामध्ये, बघितलेत तुम्ही? ग्रॅव्हिटेशन वगैरे असे शब्दांचे अर्थ दिलेत इंग्लिश मध्ये. तर ते तुम्हाला आताच पाठ करायला हवेत, कारण मग नाहीतरी 10वी नंतर मग 11वीला खूप अभ्यास असतो आणि मग तुम्ही ते शब्दार्थ पाठांतर करणार की समजून घेणार, शिकवलेलं मग समजत नाही नाहीतर. ठीक आहे, तर तुम्ही आतापासूनच ते पाठ करा, म्हणजे तुम्हाला चांगला वेळ मिळेल अभ्यासाला परत. ठीक आहे बेटा, आता मी ना 8वीच्या संगीता संगीता बोल रही हूँ। सुलक्षणा, आप इनसे पूछो कि ये लोग क्या कंप्यूटर क्लासेस होती है, कंप्यूटर चलाना जानते हैं? मैम, एक्सेप्ट हिंदी देयर इज नो टीचर इन सेकेंडरी. ये कौन से स्कूल है? ये भामरागर का कोठी गांव का स्कूल है मैम. और यहाँ पे ये गवर्नमेंट स्कूल है? गवर्नमेंट स्कूल हो है. मॅम, गव्हर्नमेंट स्कूल है मॅम. और सर ये जो ये- आपका इधर टीचर्स का, कॉन्ट्रैक्चुअल टीचर्स का जो आंदोलन हुआ था वो खत्म हुआ या अभी चल रहा है? नहीं मैम, चालू है मैम. 2 टीचर्स है ना ज्वाइन किए थे मैम, हाँ एक प्राइमरी को और सेकेंडरी को, लेकिन हाँ जी। वो ज्वाइन किए और चले गए तो आई नहीं मैम. तो पूरे सेकेंडरी में कोई टीचर ही नहीं है आपके पास? नहीं he is मैम. alone. He is तो alone, 10वीं मैम. के बच्चों को कैसे पढ़ा रहे हैं आप लोग? कोई पढ़ाई हुई नहीं इस साल? मैडम अभी ऑनलाइन क्लासेस, जैसा जैसा वक्त मिलता है. कुछ प्राइमरी की एक टीचर है, वो भी कभी कभी क्लास में जाती है. तो यानी कि इस 10वीं के तरह से. बच्चों की कोई पढ़ाई नहीं हुई है, बोर्ड में उनको दिक्कत आने वाला है? नहीं मैम, थोड़ा थोड़ा जितना जमता है उतना हम अभी कर रहे हैं मैम. नहीं, वो समझ में आप तो मेहनत कर रहे हैं, अदरवाइज 10वीं के बच्चों को दिक्कत आएगी पढ़ाई करने में। कितने बच्चे हैं 10वीं में आपके यहाँ? 16 मैम. 16? हाँ मैम. और शाम के आपके यहाँ पे लाइट है, मतलब इलेक्ट्रिसिटी हाँ मैम. और इंटरनेट का दिक्कत है या है? इंटरनेट नहीं है मैम, इंटरनेट बहुत ही प्रॉब्लम है मैम, अच्छा, इंटरनेट का तो ही. अब सर आप कैंपस में रहते हैं या बाहर हाँ, रहते हैं? कैंपस में मैम, कैंपस में. यहाँ पे टावर है आपके स्कूल में? नहीं मैम, गांव में टावर है BSNL का, लेकिन वो बंद है मैम 2 साल से. और आपका स्कूल भामरागढ़ में है? हाँ मैम. ठीक है। अभी तो वाईफाई अगर खरीदे मैम, हमने वाईफाई हाँ, खरीदे एयरटेल अच्छा का, खरीदा है लेकिन आपने? क्या बोले मैम? वाईफाई खरीदा है आप लोगों ने? वो खरीदा, लेकिन वो जल्दी वो बिगड़ गया, इसलिए उसे दुरुस्ती में डाले हैं मैम. अभी 2-4 तो दिन क्या, में वो रिटर्न लाएगा मैम वाईफाई. अच्छा, तो अगर ये वाईफाई सर, आप, मुझे लग रहा है कि आप बहुत सिंसियर हैं। मुझे लगता है कि अगर आपके 10th के बच्चों को हम लोग शाम के वक्त 2-3 महीने भी पढ़ा लेते हैं हाँ तो वो मैम. बच्चे पास हो जाएंगे। हाँ तो मैम. आप बिल्कुल थैंक यू मैम. शाम के वक्त हम कोशिश करेंगे ज्यादा हाँ से मैम. ज्यादा आपको कैसे सपोर्ट करें। हाँ मैम. सुलक्षणा मैम, मैं आज प्रोजेक्ट ऑफिसर से भी बात करती हूँ। ये थोड़ा अमर सर आपके नए प्रोजेक्ट ऑफिसर है भामरागढ़ हाँ में? मैम. राउत सर. अमर, कौन सी सर? अमर अमर सर राउत, है ना? अमर राउत सर.
हाँ ठीक है, मैं आज ही उनसे बात करती हूँ। ये स्कूल का नाम क्या है सुलक्षणा? कोठी गवर्नमेंट मैम। सेकेंडरी आश्रम स्कूल कोठी? कोठी कोठी का स्कूल है, मैं आपको डिटेल्स भेजती हूँ। मुझे आप डिटेल्स देना सर, मैं बिल्कुल कोशिश करूंगी आपके 10th के बच्चों को कुछ सपोर्ट हम करें ताकि वो पढ़ाई कर लें हाँ और मैम। आप लोग उनको हेल्प कर दें। ठीक है हाँ सर, मैम। थैंक यू ओके सर, मैम। थैंक यू। ओके मैम, थँक यू मॅम. तर ठीक आहे सर, मी 8वीच्या मुलांशी बोलते आता. गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. मला नावं सांगा तुमची. अश्विनी मंगरू दरुरा. अश्विनी. अच्छा. आणि बेटा तुझं काय नाव आहे? समीर डोलू पुंगाटे. समीर. अच्छा. मला सांगा, तुम्हाला व्हिडिओमध्ये शिकवलेलं समजते बेटा? थोडं समजतं. थोडं थोडंसं समजते. अ, एखादा धड्याचं नाव वगैरे आठवते जे व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, समजलेलं आहे? कोणता पण एक धडा, कोणत्या पण विषयीचा. आता आल्यावर, गावावरून माघारी आल्यावरती जे बघितलं असेल ते तर आत्ताच बघितले ना, आठवत असेल तर बघा बरं. नाही आठवत तर काय हरकत नाही बेटा, घाबरू नको. अच्छा, तुला आठवते बेटा समीर? सुलक्षणा कौन सा स्कूल है, फिर से बताना, भूल गई, आई फॉरगॉट. एक सेकेंड मैम, मैं आपको मैसेज कर रही हूँ. You just say somebody is on the line, so you just say the name. कोठी, कोठी मॅम. ठीक है. ठीक आहे बेटा, मला सांगा तुम्हा दोघांना 10वी नंतर काय करायचंय, काय ठरवले? मला टीचर बनायचं. ओके. खूप जणांना इथे टीचर बनायचे, चांगली गोष्ट आहे, व्हेरी नाईस. तुला काय बनायचे बेटा? डॉक्टर. काय बनायचे? डॉक्टर. डॉक्टर बनायचे. तू आता त्या दाईला मी जे सांगितलं ऐकलंस ना, ते स्पेलिंग्स तुला शब्दार्थ जे आहे ते पाठ करावे लागतील आतापासूनच. तर मग 10वी नंतर तुला मग 11वीवर गेल्यावर चांगलं समजेल, मग नाहीतर काय समजतच नाही माहितीये. जसं की मला पण माहिती नव्हतं हे सगळं ना. मग मी 10वी नंतर ज्यावेळी सायन्स घेतलं ना, मला 5-6 महिने काय समजतच नव्हतं की टीचर काय बोलते. कारण मी ते शहरामधल्या कॉलेजमध्ये होते ना, सगळं इंग्लिश टू इंग्लिशच शिकवत होते ते. म्हणजे एक्सप्लेन पण इंग्लिश मधनच करायचे, वाचायचे धडा पण इंग्लिश मधनच. तर मला काही समजतच नव्हतं. ठीक आहे. तर मग तुम्हाला असा नको प्रॉब्लेम व्हायला, त्याच्यासाठी तुम्ही आधीपासूनच शब्दार्थ पाठ करा. चालेल विद्यार्थ्यांना, तुम्ही वर्गामध्ये जा. मी आता थोडंसं सरांशी बोलते. सर तुम्ही प्लीज बसून घ्या. आता झालं 5-7 नाही मॅडम, मिनिटांमध्ये. बसलं तर नेटवर्क जाणार. अच्छा नाही, बरं ठीक आहे, मी लवकर फ्री शाळेच्या करते. टेरिसवर आहो मॅडम, शाळेच्या टेरिसवर असल्यामुळे फक्त इथेच पकडतो मॅडम. ओके ओके, ठीक आहे सर. हा मॅम. सर मला सांगा, आपले जे विद्यार्थी 10वी मधून पास आउट झाल्यावर हा मॅम. असे किती टक्के विद्यार्थी असतील की जे ना काहीच जमलं नाही म्हणून शेतीकडे वळतात? म्हणजे त्यांचं ग्रॅज्युएशन पण नाही झालं, 12वी झाली पण 12वी मधनच शाळा सोडून दिली आणि काय ऑप्शनच उरला नाहीये म्हणून शेतीकडे वळले. असे किती टक्के असतील विद्यार्थी? मॅडम जेव्हापासून मी आलो बघत आहो मॅडम, तर आहे ना बहुतसे विद्यार्थी बाहेर शिकत आहेत मॅडम, नागपूर, चंद्रपूर, आरमोरी, ब्रह्मपुरीला किंवा अच्छा, भामरागडला ओके, बरेच शिकतात आहेत. बरेच ठीक शिकत आहे. आहेत मॅडम. सगळे हे आदिवासी विद्यार्थी आहेत सर? हो मॅडम, सगळेच मॅडम, टोटली. आणि ह्यांचे आई वडील काय शेती करतात? हो मॅडम, शेती. शेती करतात. हो सर मॅडम. आपला आता हा 2025चा जो 10वीचा निकाल लागलेला शाळेचा, तो कसा होता? म्हणजे गेल्या वर्षीच्या ना मॅडम, 2024 मधलं. हो, 24-25चा हा. सेशन. मॅडम 67% लागलं होतं मॅडम निकाल. 67% लागलेला. 67. हा आणि मॅम. टॉपरचे किती मार्क्स होते? टॉपरचे 66. 66 मार्क्स होते. हो मॅडम. अच्छा. सर हे एवढे जे शिक्षक नाहीयेत, हे कधीपासून नाहीये? ह्याच वर्षी नाहीयेत की गेल्या वर्षी पण नव्हते? नाही, फक्त याच वर्षी प्रॉब्लेम आहे मॅडम. ह्याच वर्षी फक्त हा प्रॉब्लेम झालेला आहे. बरं, कारण ठीक आहे की सर. हे आंदोलनाकडे वळल्यामुळे नाही का, त्यामुळे आंदोलनामध्ये सहभागी असल्यामुळे येऊन नाही राहिले. सर आपली ही जी शाळा आहे, ही पक्क कन्स्ट्रक्शन झालेली शाळा आहे, चांगली बिल्डिंग आहे? हो मॅडम, पक्क ओके. कन्स्ट्रक्शन आहे मॅडम. आणि जे मुलांचे हॉस्टेल्स आहेत ते पण चांगल्या बिल्डिंग्स आहेत, पक्क्या कन्स्ट्रक्शन वाल्या?
हो मॅडम. ओके. तिकडे मग सर मुलांसाठी पिण्याचं स्वच्छ पाणी, टॉयलेट्स वगैरे क्लीन आहेत? हो मॅम. ओके, ओके. आरो लावलेला आहे पाण्यासाठी? मॅडम आरो नाही, एकच आरो आहे मॅडम. शाळेला आरो दिले आहेत. हं. 2 आरोची मागणी केली होती मॅडम आम्ही. हं, हं. अच्छा. 2 आरो. मग हां. हॉस्टेल्समध्ये मग पाणी जे आहे काय मग बॉईल करून दिलं जातं मुलांना की कसं मग? जसं आता आम्ही वापरतो ना मॅडम, डायरेक्ट हं. बोरमधून नाही का जसं येते तशा टाइप डायरेक्ट. मॅडम. ओके, ओके. डायरेक्टच. डायरेक्टच यूज केलं आणि जातंय. त्यामध्ये आम्ही त्यामध्ये म्हणजे 20-20 दिवसाला ते काहीतरी हॉस्पिटलमधून येतात मॅडम आणि ते हां. काहीतरी पावडर टाकतात वगैरे पूर्ण. हं, हं, हं. म्हणजे ब्लीच करून. ओके. हो मॅडम. ठीक आहे, ठीक आहे. सर मला सांगा मुलींचं शिक्षण कसं आहे तिकडं? म्हणजे पेरेंट्समध्ये, पालकांमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी जागृती आहे का? मुलींना हे हो मॅडम. ऍडमिशन देतात करून शाळेमध्ये? हो मॅडम. कारण काही-काही ठिकाणी बघा मुलांच्या तुलनेत मुलींना शिकवत नाहीत. है ना? मॅडम, मुला-मुलींचं भेद असतो. इथे तसं काय? इथे आहे ना मुलींना म्हणजे आधी आणून सोडतात मॅडम. मुलं लेट येतील पण मुली बरोबर टायमावरच येतात मॅडम. अच्छा, अच्छा. ठीक आहे. तर चांगली गोष्ट आहे. तुमच्या शाळेमध्ये मग मुलींची संख्या जास्त आहे मुलांच्या तुलनेत? नाही मॅडम. सेमच आहे? सेम नाही, थोडं म्हणजे 20 मागे पुढे नाही का? अच्छा. मागे म्हणजे जवळ-जवळ सेमच आहे. थोडा 1-2 चा फरक असेल मग, है ना? गेल्या वर्षी सगळ्यात जास्त ऍडमिशन इयत्ता पहिलीला मुलींचीच आहे. याही वर्षी मुलींचीच आहे मॅडम ऍडमिशन ओके, इयत्ता ओके. पहिलीला. अच्छा, अच्छा, अच्छा. ठीक आहे, चालेल सर. मी इथे नोट करून घेते, हे आपण सगळं जे डिस्कस केलेलं आहे. हो मॅम. माझ्या बाजूने तर सगळं झालं विचारून तुम्हाला. तुमच्या मॅडम बाजूने एक रिक्वेस्ट आहे, हो, विचारू का? हो. हो, हो. मॅडम, विचारा. जे की तुम्ही म्हटले बघा मॅडम, की आपण महिन्यातून एकदा सत्र घेऊ हं. आणि सगळे म्हणजे माहिती आपण देऊ संगणकाबद्दल, सायबरबद्दल सगळीच माहिती नाही का मॅम? हो, हो. तो सत्र आपण आहे ना मॅडम महिन्याला घेत जाऊ. कारण नवीन-नवीन टॉपिकवर मॅम. कारण की त्यांना पण म्हणजे कसं काही गोष्टी क्लिअर होऊन जातात त्यांचे पण. हो, हो. नक्की सर. हां नक्की, मॅम. नक्की. मी अरेंज करतो तसं मॅडम इंटरनेटचं. आता सध्या तर नाही, पण लवकरात लवकर अरेंज करतो. येत्या 4-5 दिवसामध्ये. सर तिथे मोबाईलचं इंटरनेट कसं चालतंय? मॅडम इथं 5 किलोमीटरवर एक गाव आहे मॅडम. तिथं एअरटेलचा टॉवर आहे मॅडम. तो अच्छा. कॅम्पसमध्ये नाहीत मॅडम. टेरेसवर आलं की येते मॅम. हां, आता पण तर तुम्ही टेरेसवरतीच आहात. बरोबर आहे. आणि न ऑफिसमध्ये आहे ना मॅडम एक खिडकी आहे मॅडम. त्या हं, खिडकीच्या साइडला आम्ही मोबाईल ठेवतो. मग हं. तिथं कोणाचाही कॉल येते मॅडम. तिथं नेटवर्क पकडते. फक्त त्या खिडकीवरच पकडते. बाकी कुठंच नाही पकडत मग. बरं, बरं. ठीक आहे, चालेल सर. मी हे सगळ्या गोष्टी नोट केल्यात आणि आता बघा प्रेमा मॅमनी आपली मीटिंग चालू असतानाच बहुतेक तुमच्या सरांना फोन केलाय. तर काही ना काही चांगलं सोल्युशन डेफिनेटली निघेल. तोपर्यंत मी जसं म्हटले तसं मुलांनाच तुम्ही ट्रेन करा. ते तुमचे विद्यार्थी जे आहेत ते जरा शिकवलं की नक्की शिकतील आणि तुम्हाला थोडी तरी हां मॅम. हेल्प मिळेल मग. हं. चालेल सर मग आपण मीटिंग आता संपूया. तुमच्या बाजूने तुम्हाला अजून काय सांगायचं असेल तर सांगा. काही नाही मॅम. बस ओके. ठीक आहे सर. थँक ठीक आहे. नाही, मी त्याच दिवशी आपण आपली व्हीसी घेणार होतो. पण मॅडम आता वन मॅन असल्यामुळे आहे ना कामं एवढे भरपूर आहेत माझ्याकडे मॅडम, की एकटा माणूस काय करावं, काय नाही करावं म्हणजे असं म्हणजे टाईम म्हणजे मला सर कुठं कळतंय आणि काढायचा मला ना तेच खूप नाही वाईट समजत. पण वाटतंय, की मुलांचे पण तिथे नुकसान होतंय आणि एकाच माणसावर सगळं आलंय. तर मला समजते, हं. की तुम्हाला लेट नाईट पर्यंत वगैरे पण कदाचित कधी-कधी कामं करावी लागत असतील. दररोजच चालतात मॅडम आमचे 12 वाजेपर्यंत तर हां, कामं. राइट. आणि कारण की स्वप्नामध्ये आपल्याकडे पण कोणीच तुम्हाला नाही भेटत. कामच दिसत असतील. आय कॅन अंडरस्टँड. बट सर नाही. थोडे दिवस तुम्ही जेवढी मेहनत करताय ना, तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळेल. टीचर्स पण येतील अजून आणि हो मॅम. बाकी आमच्या बाजूने काय होऊ शकतं आम्ही ते पण नक्की बघतो. ठीक आहे हं, मॅम. ओके ठीक मॅम. आहे. थँक यू सो मच सर. थँक यू फॉर ओके. जॉइनिंग. थँक यू मॅम. थँक यू मॅम. थँक यू.